एक महत्त्वाची बातमी, प्रफुल्ल लोढानं एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये अनेक तथ्य असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। तर एक बटन दाबलं की संपूर्ण देशात हाहाकार माजेल असाही इशारा खडसेंनी दिलाय। प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडिओज आहेत, एसआयटी चौकशी झालीच पाहिजे अशी ही मागणी या ठिकाणी खडसेंनी केली आहे। एक बटन दाबलं तर देशात हाहाकार माजेल असं एकनाथ खडसे म्हणाले। दरम्यान या प्रकरणात आणखी काय समोर येत आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात एकनाथ खडसेंनी एक व्हिडिओ सुद्धा दाखवल्याचं आपण पाहू शकतोय। दरम्यान लोढा गिरीश महाजनांचे निकटवर्ती असल्याचंही कळतंय। म्हणून आमचा जळगाव जिल्ह्यातल्या चामनेरचा आहे आणि भाजपचा कार्यकर्ता गिरीश महाजनचा कार्यकर्ता आहे। त्या कार्यकर्त्याला आता 2 ठिकाणी अटक करण्यात आली, म्हणजे 2 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। हा जो प्रफुल्ल लोढा आहे, त्या प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एक तक्रार केली, जवळजवळ 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी। माझं सरकारला एक निवेदन आहे की या सगळ्यांची सखोल चौकशी स्थानिक पोलीस करू शकणार नाही, कारण स्थानिक पोलिसांवर मंत्र्यांनाच धमकी दिलं किंवा मंत्र्यांचंच त्याचं नाव घेतलेलं आहे असं दिसतंय। एकंदरीत त्याची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करावी, मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावी, त्याचं महिला अधिकारी घ्यावा आणि यामध्ये जे गुन्हे आहेत, दाखल गुन्हे आहेत, त्यामध्ये दाखल गुन्ह्यांची चौकशी करायला सरकारला आरोग्यच अडचण नाही। पण मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एखादा माणूस रामेश्वर नाईक जो काम करतोय त्या ठिकाणी, तो धमकी देतोय की तुला मारून टाकू वगैरे, हे काही फारसं तितकं नाही। संभ्रम दूर केला पाहिजे आणि त्यासाठी उच्चस्तरीय चौकशी